आम्हाला एवढं वाईट वाटतंय. आम्ही आता उद्या सकाळी जर दादांना तिकीट नाही मिळलं तर मी माझ्या सगळ्या पदाला राजीनामा देणार आहे. काय आम्हाला गरज नाही त्या राजकारणाची, आम्हाला काय राजकारण करायचं नाही. आता तुमचा फोन आला त्यावेळेस देशमुख साहेबांनी आणि तुम्ही सांगितलं फॉर्म मागायला घे का तर पार्टी फुटव म्हणून. पार्टीसाठी दादा आम्ही नगराध्यक्ष पदात काय करतोय, तुमचं नगरसेवक पद काय, उद्या आम्ही सकाळी राजीनामा देऊ. आमच्या तालुक्यातली सगळी मंडळी एक झाली पण आम्ही अजिबात पवार साहेबांना सोडलं नाही. 50,000 मतं आम्ही राष्ट्रवादीला दिलीत. मग ज्या माणसानं आपला पक्ष जिवंत ठेवला त्या माणसाला तुम्ही तिकीट देत नसाल तर मग काय त्या पक्षात राहून उपयोग आहे. खानदानातली तिसरी पिढी एकनिष्ठ पवार साहेबांसोबत, पवार साहेबांच्या विचारावर चालणारी एकनिष्ठच आहे. दादा तुम्ही जर निर्णय नाही घेतला तर आम्ही नाही ऐकणार. बाशिरसमध्ये रात्रीच्या 10 वाजता फोन करून पोलीस स्टेशनला कार्यक्रम चालू बंद पाडा. मान तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ठिकाणी या असणाऱ्या शरद पवार साहेबांच्या गटाचा या ठिकाणी अध्यक्ष आहे. खूप छोटे पद नाही, फर्स्ट पद आहे. मात्र या ठिकाणी उद्या सकाळी तुमच्या हातामध्ये माझ्या असणाऱ्या पक्षाचा या ठिकाणी राजीनामा तुमच्या हातात असेल. माझ्या नेत्यासाठी आणि माझ्या असणाऱ्या नेत्याला जर कुठेतरी अडचण येत असेल, बाधा येत असेल तर ते पद माझ्यासाठी महत्वाचं नाही. की जी बाबा आपलं तिकीट कापून दुसऱ्याला दिलं जातं त्यावेळेस ही म्हणजे पवार साहेबांची राष्ट्रवादी जशी पाखरं बुडून जावी तशी सगळी गेली आणि दुष्काळ पडलेला असताना म्हणजे आपल्या दादांनी 3 महिने झालं आमच्या भागामध्ये बूथ कमिटी नेमायच्या. आम्ही त्यांच्यावर 2 महिने झालं फिरत होतो. आज 90% काम शरद पवार गटाचं काम दादांनी केलेलं आहे. मारा मतदारसंघात अजूनपर्यंत कुणीच केलं नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा हा जो निर्णय चाललाय तो साफ चुकीचा निर्णय आहे. राष्ट्रवादीत मरगळ आलती आणि ती मरगळ अभयदादांनी काढली का आपण बांधावर थांबलं पाहिजे. बांधावर जर थांबलं तरच आपल्याला किंमत आहे. तेव्हा या बांधावच्या झाडाला कायम किंमत राहते. काय किंमत राहते. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी. साखरपुडा, लग्न समारंभ, रिसेप्शन, डोहाळे जेवण, बारसे, बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व AC हॉल अगदी मोफत. 1500 लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन, AC हॉल, साऊंड सिस्टीम, विद्युत रोषणाई, HD प्रोजेक्टर, फ्री वायफाय, भव्य स्टेज, सेल्फी पॉइंट, कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारी चिन्हावर लढण्याचे संकेत दिल्यानंतर अभय जगताप यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून गेली 5 ते 6 महिने माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी विविध उपक्रम राबवून मतदारांपर्यंत पोहोचलेले अभय जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी जगताप यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. अभय जगताप यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी द्या, अन्यथा अभय जगताप यांनी अपक्ष लढावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली. यावेळी वरकुटे मलवडी येथे अभय जगताप यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ह्या पंचक्रोशीला म्हणण्यापेक्षा मान तालुका आणि थोडासा पलीकडचा भाग म्हणजे पूर्णपणे आधार दिला. त्यावेळेस ही लोक कुठे गेली होती की जी बाबा आपलं तिकीट कापून दुसऱ्याला दिलं जातं त्यावेळेस ही म्हणजे पवार साहेबांची राष्ट्रवादी जशी पाखरं बुडून जावी तशी सगळी गेली आणि दुष्काळ पडलेला असताना म्हणजे आपल्या पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये दुष्काळ पडला असताना ज्या माणसानं या दुष्काळामध्ये सुद्धा एक पालवी फुलवली आणि राष्ट्रवादीला एक माढा मतदारसंघामध्ये एक बळ दिलं आणि असं दिलं असताना सुद्धा आपलं तिकीट कापलं जातंय किंवा आपल्याला डावललं जातंय. म्हणजे खरंच दादा परवाचं एक आपल्या कार्यकर्त्याचं वाक्य आहे की निष्ठेला काय किंमत आहे की नाही. पण असा विषय झालाय की अभयदादांना तिकीट मिळावं अशी सगळ्या माढा मतदारसंघातली जनतेची अपेक्षा आहे. 4 महिने झालं दादा एवढं घर ना घर दादाने घेतलंय, गाव तर घेतलंय पण घर ना घर घेतलंय. आम्ही त्यांच्या बरोबर आहे. आम्हाला एवढं वाईट वाटतंय. आम्ही आता उद्या सकाळी जर दादांना तिकीट नाही मिळलं तर मी माझ्या सगळ्या पदाला राजीनामा देणार आहे. काय आम्हाला गरज नाही त्या राजकारणाची, आम्हाला काय राजकारण करायचं नाही. आम्ही पवार साहेबांसमोर एकनिष्ठ आहे. आम्हाला किती जणांचा फोन आला, किती ऑफर आल्या, पण आम्ही त्या ऑफरचा विचार अजिबात केला नाही. आम्ही एकनिष्ठ राहिलो पवार साहेबांबरोबर. गेल्या वेळेस 2019च्या लोकसभा असेल, विधानसभा असेल,
आमच्या तालुक्यातली सगळी मंडळी एक झाली, पण आम्ही अजिबात पवार साहेबांना सोडलं नाही. 50,000 मतं आम्ही राष्ट्रवादीला दिलीत. मग ज्या माणसानं आपला पक्ष जिवंत ठेवला त्या माणसाला तुम्ही तिकीट देत नसाल तर मग काय त्या पक्षात राहून उपयोग आहे. म्हणून आम्ही उद्या माझ्या सगळ्या पदाचा राजीनामा मी देणार आहे. एवढं बोलून मी 2 शब्द संपले. दादांनी 3 महिने झालं आमच्या भागामध्ये बूथ कमिटी नेमायच्या. आम्ही त्यांच्यावर 2 महिने झालं फिरत होतो. त्यांनी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक माणसाची प्रत्येक विचारपूस करून बूथ कमिटी तयार केल्या, सर्व संपर्क केला. सर्वसाधारण घरातून जी व्यक्ती, मी सर्वसाधारण घरातून सरपंच झालो, 15 वर्ष सरपंच केली, त्यावेळेला सर्वसाधारण जनतेला न्याय दिला. ती अशीच व्यक्ती ही आपल्या माढा मतदारसंघामधून निवडून गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला न्याय देणारी व्यक्ती होती. पण मला असं वाटतं की या व्यक्तीवर अन्याय होत आहे. आज 90% काम शरद पवार गटाचं काम दादांनी केलेलं आहे माढा मतदारसंघात. अजूनपर्यंत कोणीच केलं नाही. अजूनपर्यंत कोणी आता जरी उमेदवारी जाहीर केलं त्यांनी अजून आलेत का, त्यांना कोण ओळखतं का? तसे दादांनी प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाची ओळख करून घेतली, प्रत्येकाचं जे काही विचार त्यांनी ऐकून घेतलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा हा जो निर्णय चाललाय तो साफ चुकीचा निर्णय आहे. पवार साहेबांनी, आता मी लहान तोंडी मोठा घास घेतो, पवार साहेबांनी जो हा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा थोडा विचार करण्याची गरज आहे. आज माढा मतदारसंघामध्ये कमीत कमी 2 वर्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेसला वाली नसताना आज अभयदादांनी जे वर्चस्व निर्माण केलं त्या वर्चस्वाचा गैरफायदा घेण्याचं काम चालू आहे. आज तुम्ही जर पक्ष वाढवण्याचा विचार करत असाल, ह्याच्या पाठीमागे तुम्ही पक्ष वाढवला, शून्यातून पक्ष निर्माण केला, तुमच्या पक्षात किती लोक राहिली? आज हाडामासाचा कार्यकर्ता, पहिल्यापासून राष्ट्रवादीचं काम करणारा कार्यकर्ता, ह्याला जर डावलून तुम्ही सत्ताधारींना घराणेशाहीला जर देत असाल तिकीट, तर आम्ही कार्यकर्ता गप बसण्यासारखी वेळ नाही. आम्ही म्हणजे पायाला भिंगरी बांधून अभयदादांसंग सहकार्य करू, अभयदादांना माढ्याचं खासदार करू, हीच या ठिकाणी ग्वाही देतो. माझा भाग म्हणजे माढामध्ये पुणे भागामध्ये पुन्हा जर तुम्ही विचारलं तर विद्यमान खासदार कोण, भावी खासदार म्हणून कोण, तर फक्त आणि फक्त भावी खासदार म्हणून अभयदादांचं नाव येतं. ही काळादौडीची रेग आहे. सध्याची परिस्थिती अशी झाली, जिकडे खोबरं तिकडे चांग बरे. ज्यावेळेस पक्षात किंवा पार्टीमध्ये ज्यावेळेस व्यासपीठावर कोण नव्हतं त्यावेळेस अभयदादांनी नेतृत्व केलं, समोर कार्यकर्ते उभे केले. सर्वसामान्य कार्यकर्ता अभयदादांमुळे या पवारसाहेब गटामध्ये सुद्धा उभा राहिला. 2019 साली गावागावात बूथ लावताना हे जे आता राष्ट्रवादीत येत आहेत त्या भाकरांनी बूथ लावणे म्हणून दमदाटी दंडीशाही केलेली आणि त्या शिंदे बाबासाठी मतं मागायला गल्ली बोळातनं दादा आपण फिरत होतो, प्रत्येकाला मतं मागत होतो. आणि आज तेच शिंदे आज कुणाच्या मागे फिरतायत, विरोधकाच्या मागे फिरतायत आणि आज त्यांच्यासाठी मतं मागतायत. त्यावेळेस आमची डोकी फुटली, ज्यावेळेस आमच्या केसेस झाल्या त्यावेळेस तुम्ही बघायला आला नाही, आज तुम्ही त्यांच्या मागे फिरताय. आणि आज ज्यावेळेस एकनिष्ठ कार्यकर्त्यावरती वेळ आली त्यावेळेस तुम्ही एकनिष्ठला जर धावून जर दुसरा निर्णय घेत असाल तर हे आम्हाला कदापि हे मान्य नसणार आहे. अभयदादांना जर उमेदवारी दिली नाही, अभयदादांनी आता निर्णय घ्यायचा आहे काय करायचं काय नाही. आम्ही काय सर्वसामान्य कार्यकर्ते, मी एका सभागृहाचा नगरपंचायतचा नगरसेवक आहे. दादा ज्यावेळेस नगरपंचायत इलेक्शन झालं सगळं गाव म्हणत होतं नगराध्यक्षपदाचा फॉर्म माघार घेऊ नको महेश तू, सगळं गाव जातो सगळी माणसं एकवटलेली फॉर्म माघार घेऊ नको. फक्त तुमचा फोन आला त्यावेळेस देशमुख साहेबांनी आणि तुम्ही सांगितले फॉर्म माघार घे का तर पार्टी फुटव म्हणून. पार्टीसाठी दादा आम्ही नगराध्यक्षपदात काय करतोय, तुमचं नगरसेवक पद काय, उद्या आम्ही सकाळी राजीनामा देऊ. एवढं काय घेऊन कल्याण आले ना. ज्यांनी 2019ला विधानसभेला किंवा लोकसभेला बूथ लावू दिले नव्हते त्यांच्यासाठी आम्ही मारामारी केली. त्यांच्यासाठी त्या शिंदेसाठी कितीतरी बूथवरती बूथ प्रमुख सुद्धा नव्हते, तिथं बूथ कमिटी स्थापन करून आम्ही बूथ लावले, त्यांना मतदान दिलं आणि आज ते निंबाळकरांच्या मागे फिरतायत. आता आज तिकडून पार्टी मग एकनिष्ठ कार्यकर्त्याला जर संधी नसेल तर मग आम्ही एकनिष्ठ राहून आमचा उपयोग काय? भविष्यात पण आम्ही असंच करायचं का, प्रत्येकाच्या मागे राहायचं का? किती दिवस असं 17 उतरवायचंय दादा. तुम्ही काय जो निर्णय घेणार आहे तो दादा आता निर्णय घ्या, त्या शेकडो कार्यकर्त्यांसमोर निर्णय घ्या, त्या निर्णयासोबत आम्ही तुमच्या सोबत आहे. आणि कुणी आम्हाला एकनिष्ठ शिकवता येत नाही.
खानदानातली तिसरी पिढी आहे एकनिष्ठ पवार साहेबांसोबत. पवार साहेबांच्या विचारावर चालणारी ते एकनिष्ठच आहे. ज्यावेळेस पक्षाचे बूथ कमिटी लावायचे होते ना, मधून किंवा तालुक्यातून ज्यावेळेस बूथ कमिटी करायचे होते ना, त्यावेळेस कोण आला नव्हता. आणि 2 दिवस झाल्याची धावपळ चालले. बूथ कमिटीची याद्या कुठे आहेत, काय आहेत, काय आहेत, आणायचं येत आहे. बूथ कमिटीची याद्या कुठे आहेत. मग एवढे दिवस आम्ही काय असं पर्यंत उचलले का बूथ कमिटी याद्या करायच्या, सगळ्याचे स्थापन करायच्या, त्यावेळेस कुठं होते. सभा घ्यायचे, कार्यक्रम घ्यायचे, आम्ही घ्यायचे. तुम्ही अचानक घेऊन व्यासपीठावर बसणार असेल तर हे आम्हाला मान्य नाही. आम्हाला विचार करावा लागेल, दादा तुम्ही आज निर्णय घ्या, अन्यथा आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. आम्ही तुम्ही घेणाऱ्या निर्णयासोबत आहे. जर उचल्याला उमेदवारी देत असतील माढा लोकसभेतून तर आम्हाला पूर्णपणे अधिकार राहील. एकनिष्ठ राहायचं का नाही त्याच्यावरती आम्ही निर्णय घेणार आहे. अभयदादांचं जर लोकसभेला जर नाव नसेल तर आमचा आम्ही निर्णय घ्यायला मान्य आहे. दादा तुम्ही जर निर्णय नाही घेतला तर आम्ही नाही ऐकणार, आम्ही आमच्या मार्गानेच जाणार आहे. त्यामुळं महाडा लोकसभेला बाहेर खासदार म्हणून जसं महाडा लोकसभा गाजवला, गेले 5 ते 6 महिने झाले. बूथ कमिटी असतील, प्रभाग वाईज असेल, ग्रामपंचायत सदस्य असतील, त्या ज्या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत त्या ठिकाणी अभयदादा उभे राहिले. पूर्ण महाडा लोकसभेमध्ये तुतारी कशी मजबूत करायची, पवारसाहेब मजबूत कसा करायचा हे अभयदादांनी शिकवलं. त्यावेळेस त्यांनी कार्यक्रम बंद पाडण्यासाठी अकलूज मध्ये असेल, करमाळ्यात असेल, माळशिरस मध्ये असेल, रात्रीच्या 10 वाजता फोन करून पोलीस स्टेशनला कार्यक्रम चालू बंद पाडा. ज्यावेळेस अभयदादा फिरत होते गेले 3-4 महिन्यापूर्वी, त्यावेळेस कोणीही फिरत नव्हतं. राष्ट्रवादीत मरगळ आलती आणि ती मरगळ अभयदादांनी काढली. ती मरगळ काढल्यानंतर दिवस चांगले यायला लागले. सर्वसामान्यांच्या तोंडात तुतारी यायला लागली. ज्यावेळेस तुतारी यायला लागली त्यावेळेस बऱ्याच गाड्यांना वाटत होतं की काय नाही, राष्ट्रवादीच काय नाही, पवार साहेबांचं काय नाही. आणि काय नाही म्हणल्यानंतर ह्यांना काय वाटलं की ठीक आहे फिरतय, फिरू द्या, त्याला काय त्याचं कोण आहे, असं बरेच जण म्हणत होते. मग आता ते भाजपचं मागत असताना दादानी इतकी तयारी केली असताना दादा मग आपल्या बाबतीतच असं का घडतंय निष्ठावंताच्या. आपण काय बांधाच्या आतलं झाड आहे का की जी आतलं झाड असल्यामुळे कुणी बी यावं, कवा बी कुऱ्हाड मारावे, कवा बी तोडावं, असं झालंय का आपण बांधावर थांबलं पाहिजे. बांधावर जर थांबलं तरच आपल्याला किंमत आहे. तेव्हा ज्या बांधावच्या झाडाला कायम किंमत राहते. काय किंमत राहते तर ती शेजारी मग तू माझा आहे, इकडचा शेजारी मग तू माझा आहे. तोडाय जायचं कोणाचं डेअरिंग होत नाही, तोडावं तर भांडण होतंय. आपण नॉमिनेशन दाखल अभयदादा करत असताना आपण एक राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट यांच्यातर्फे एक दाखल करायचं आणि एक अपक्ष म्हणून दाखल करायचं. त्याच वेळेस पक्षसृष्टी आपली दखल घेईल. कारण माढा मतदारसंघात आणि पूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकीय पतंगबाजी होऊ लागलेली. त्याच्यामुळे आपण जे कष्ट केलेत या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये, तर या ठिकाणी आपल्यासाठी दिल्ली लांब नाही, दिल्ली आपल्यासाठी खूप जवळ आहे. दादा तुम्ही जे या ठिकाणी जे काय ठरवाल ते तुमचा निर्णय तुम्ही या ठिकाणी असणाऱ्या जनतेच्या समोर, आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर या ठिकाणी मांडा. तुमचा संपूर्ण निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असेल आणि त्यासाठी जी काय लागेल ती ताकद, जी काय लागेल ती या ठिकाणी किंमत मोजायला आम्ही सर्वजण कार्यकर्ते तयार आहे. मी जरी या ठिकाणी पंधरगावचा लोकनियुक्त सरपंच असलो तरी मान तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा या ठिकाणी या असणाऱ्या शरद पवार साहेबांच्या गटाचा या ठिकाणी युवकचा अध्यक्ष आहे. खूप छोटे पद नाही, पद आहे, मात्र या ठिकाणी उद्या सकाळी तुमच्या हातामध्ये माझ्या असणाऱ्या पक्षाचा या ठिकाणी राजीनामा तुमच्या हातात असेल. माझ्या नेत्यासाठी आणि माझ्या असणाऱ्या नेत्याला जर कुठेतरी अडचण येत असेल, बाधा येत असेल तर ते पद माझ्यासाठी महत्वाचं नाही. ते पद या ठिकाणी खूप छोटं पद आहे. दादा तुमचं जे हृदयाचं स्थान आहे ते खूप मोठं आहे. कारण आम्ही गेले कित्येक दिवसाला बघतोय की असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, मान तालुक्यातल्या निवडणुका असतील, आम्ही त्या सगळ्या डोळ्यांनी बघितलेत आणि स्वतः या ठिकाणी अनुभवलेले. जी काय लागेल ती साम दाम दंड भेद या सगळ्या ताकदी या ठिकाणी तुम्ही असणाऱ्या गेल्या वर्षामध्ये आम्ही बघितलेले. गावामध्ये या ठिकाणी पार्टी उभा राहत असताना पार्टीला या ठिकाणी तुमची जी ताकद आहे ते आम्ही बघितलेले. या मान तालुक्यामध्ये आज या ठिकाणी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जर आजचे दिन किंवा चांगले दिवस आले असतील तर ते फक्त आणि फक्त अभयदादामुळे आलेले. या भागामधल्या ग्रामपंचायत असतील, विकास सेवा सोसायटी असतील किंवा आणखी बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका असतील, त्या सगळ्याच्या सगळ्यात या ठिकाणी जिंकून देण्याचं काम. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.